जो मिलाच्या मागच्या भागामध्ये लावण्य या माणसाबद्दल संभ्रमात होती. मान हलवत ती आपल्या स्कूटीपाशी गेली आणि घराकडे निघाली. पुढचा भाग. अर्णव आणि कुशी घरी पोहोचले आणि त्यांच्या खोलीत गेले आणि त्यांच्या बेडवर त्यांचे ड्रेस बदलले. किती थकली ती, पण त्याच्या डोळ्यात बघायची हिम्मत तिला जमत नव्हती. तिने डोळे घट्ट मिटून आपली लाली थांबवण्याचे नाव घेत नव्हती. दुसऱ्या बाजूला अर्णव त्याच्या मिटलेल्या डोळ्यांनी त्याच्या बाजूला झोपला आणि त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरले आणि तो शांत झोपेत गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी. आजही त्यांचे मॉर्निंग वॉक वगळले कारण ते दोघेही उशिरा उठले. आधी उठलेल्या अर्णवने वेळ बघितली आणि डोकं हलवत तो वॉशरूममध्ये त्याच्या ऑफिसची तयारी करायला गेला. आंघोळ करून बाहेर आलो आणि कुशी अजून झोपलेली दिसली. तिच्याकडे पाहून हसत तो त्याच्या ऑफिससाठी तयार झाला. दुसरीकडे कुशी उठली आणि तिचे विस्कटलेले केस बन्यात बांधून बेडवर बसली. तिची झोप घालवण्यासाठी तिने डोळे चोळले आणि रजाई ढकलून ती उभी राहिली. तिच्याकडे बघून अर्णवने आपले ओठ चावले. कुशी तू उठला अर्णव. थांब मी फ्रेश होऊन येते. अर्णवने आश्चर्यचकितपणे तिच्याकडे पाहिले. काल रात्री ती ज्या प्रकारे लाजत होती त्याला वाटले की पुढचे काही दिवस ती त्याच्याशी कधीच बोलणार नाही. पलीकडे कुशी कपडे घेऊन आत वॉशरूम मध्ये गेली आणि आरशासमोर उभी राहिली. तिची झोप पूर्णपणे उडून गेल्याने तिला त्यांचा शेवटचा रात्रीचा प्रसंग आठवला आणि ती स्वतःला लाजवलेल्या गोंधळात पाहू लागली. त्याने तिचे चुंबन घेतल्याचे तिला आठवताच तिने डोळे मिटले. कुशी आता मी त्याला कसे तोंड देऊ. डोके हलवत ती आंघोळीच्या कॅबिनेटमध्ये गेली आणि आंघोळ केली. तिची हिम्मत बडबडत ती तिचे ओले केस पुसत बाहेर निघाली. तेव्हा अर्णव पूर्ण तयार होता आणि सोफ्यावर बसून फोन स्क्रोल करत होता. दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहतात पण नेहमीप्रमाणे संभाषण सुरू केले नाही. त्यांची मोलकरीण आली आणि त्यांना नाश्ता करायला बोलावले. अर्णव आणि कुशी खाली गेले आणि नाश्ता करू लागले. ते संपवून ते परत त्यांच्या खोलीत गेले. अर्णवने त्याचा फोन आणि लॅपटॉपची बॅग घेतली आणि कुशीकडे पाहिले जी सध्या त्यांच्या खोलीच्या आतील भागाकडे अगदी मनापासून मग्न होती. तो हस्तमान हलवत तिच्या मागे जाऊन उभा राहिला. पुढच्याच सेकंदाला तिला धक्का देत त्याने मागून तिची हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवून मिठी मारली. अर्णव काय झालं. कुशी खाली बघत हसली. काही नाही अर्णव खरंच. कुशीने तिला मिठी मारणारे हात पकडले. खरंच अर्णव मी ऑफिसला निघू का. कुशीने मान हलवली. अर्णव हसला आणि मागून तिच्या गालाचे चुंबन घेत तिला थक्क केले. अर्णव बाय. कुशी पुन्हा हसता आणि लाजत गप्प उभी राहिली. अर्णव तू मला विश करणार नाहीस का. कुशी बाय अर्णव. तुमचा दिवस चांगला जावो. अर्णव हळूवारपणे हसला आणि तिच्यापासून दूर गेला आणि हसत हसत बाहेर गेला. कुशीने वळून त्याच्याकडे पाहिलं आणि तो तिच्या दृष्टीतून दिसेनासा झाला. ते त्यांच्या नात्यात पुढे जात आहेत हे समजून तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमटले. या प्रगतीचा तिला आनंद वाटतो. दुसऱ्या बाजूला शशी किचनमध्ये स्वयंपाक करत असताना त्याला कॉलिंग बेल ऐकू आली. त्याने जाऊन दरवाजा उघडला असता दारात शीतल उभी असल्याचे दिसले. शशी तिला आत येण्यास सांगताही शांतपणे किचनकडे निघून गेली. शीतल भडकली आणि त्याच्या मागे गेली. शीतल तू मला आत बोलवणार नाहीस. मी तुमच्यासाठी इतका अनोळखी आहे का. शशीने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. हे अनोळखीचं घर आहे का तुला बोलवायला. हे फक्त तुमचे घर आहे. तुमच्या स्वागतासाठी नवीन काय आहे. शीतल मला आश्चर्य वाटते पप्पा तू मला आजवर या घराचा सदस्य मानतोस. वा. तिने तिच्या वृत्तीने त्याची थट्टा केली. पण शशी ठाम होता.
शीतल, तू मम्माला परत नानितालला जायला का सांगितलंस? का बाबा? का? तुझ्यासाठी नेहमीच खुशी का असते? शीतल आणि शीलाला तुमच्या आयुष्यात महत्त्व का नाही? तू माझ्या आईशी लग्न का केलेस जेव्हा तू तिला योग्य महत्त्व देऊ शकत नाहीस? का? मी तुझी मुलगी नाही का? तू मला कुशीसारखीच का वागवत नाहीस? शशी, तू तुझ्या आईला जाऊन का विचारत नाहीस की मी तिच्याशी लग्न का केले? कदाचित तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. मला मान्य आहे की तू माझी मुलगी आहेस आणि मी तुला कुशीपेक्षा जास्त महत्त्व दिले, पण तुला ते कधी कळलेच नाही. तुझ्या आईने गरिमाला मारल्याचे सांगून कुशीला दुखावले. तेव्हा कुशी जेमतेम 3 वर्षांची होती. ती माझ्यावर रागावली आणि तिच्या दादीसोबत जाऊन नानितालमध्ये राहिली. पण मी तुझ्या आईला कधीच बाहेर टाकले नाही कारण ती तुझ्यापासून गरोदर होती. त्या 10 वर्षात कुशी माझ्याशी कधीच बोलली नाही. मी सर्व काही उघडे आहे, परंतु मी कधी तुमच्याबद्दल माझा द्वेष दाखवला आहे का? शशी जमेल तितक्या शांतपणे बोलत राहिल्याने शीतलने भुसभुशीत केली. शशी, कुशी इतकंच प्रेम तुझ्यावर होतं, पण तुला ते कळलेच नाही आणि तुझ्या आईने तुला जे खायला दिले तेच करत गेलास. मी नेहमीच तुम्हाला मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला आहे, ज्याला तुम्ही माझी धिक्कार म्हणून गैरसमज करून घेत आहात. मी तिला तुझ्यापेक्षा वेगळं कधीच वागवलं नाही. खरे सांगायचे तर मी तिचा स्वभाव नेहमीच गृहीत धरला आहे. मी तिला या घरात राहू दिले आहे जिथे तू आणि तुझी आई तिला दुखवायला तयार होतीस. शीतल, पप्पा. शशी, माझं अजून झालं नाही शीतल. सर्वात दयनीय वस्तुस्थिती अशी आहे की तुम्हाला स्वतःसाठी काय हवे आहे हे तुम्हाला कधीच कळले नाही. जर तुम्हाला एखादे विलासी जीवन हवे असेल तर तुम्ही त्या शीतलवर खुश आहात का? आपण सामग्री झोपण्यास सक्षम आहात. तिच्या डोळ्यात अश्रू आले. शशी, मला माहित आहे की तुला नाही, कारण तुम्हाला सुरुवातीपासूनच लक्ष आणि प्रेम हवे होते. लक्झरी महत्वाची आहे हे तुझ्या आईने तुला दिले आणि तू तिच्या तालावर नाचलास. आता बघा काय झालं. तू तुझ्या आयुष्यात सुखी नाहीस आणि कुशीला तिचे शांतपणे जगू देत नाहीस. कल्पना करा की त्या दिवशी अर्णव आला नाही तर तिचा काही दोष नाही हे समजून घेता लोक तिची थट्टा कशी करतील. तिचा फोबिया कळल्यानंतरही तू तिला त्या खोलीत बंद केलेस. तू शीतल कशी करू शकतेस? एवढं भयंकर कृत्य करूनही तू माझ्याकडून तुझे लाड करण्याची अपेक्षा करतोस. तेही न्याय आहे का? शीतल, तुम्ही चुकीचे करत आहात पप्पा. तुम्ही मम्माला कोणत्याही किमतीत पाठवू शकत नाही. शशी खिन्नपणे हसला. माझ्या अर्ध्या आयुष्यात मी फक्त चूक केली आहे. तुझ्या मम्मीला नाही तर कुशीला. तुम्ही तुमच्या आईवर सर्वात जास्त प्रेम करता, म्हणूनच ती करत असलेल्या चुका तुम्हाला दिसत नाहीत. एवढं होऊनही मनोहरजींनी तुम्हाला संधी दिली आहे. त्याचा वापर करा आणि आपले जीवन शांततेने जगा. आणि तुझ्या आईला या घरातून बाहेर पाठवायला येणं हा माझा आणि तिच्यामधला मामला आहे. मध्ये नाक खुपसले नाही तर बरे होईल. शीतल, तुम्ही माझे आईवडील आहात. मी तुमच्या दोघांच्या मध्ये कसा येऊ शकत नाही? शशी, मी तुला सल्ला दिला तेव्हा तू ऐकलास का? ती माझी लाईफ शीतल आहे. मी काय करावे आणि काय करू नये हे तुम्ही ठरवू शकत नाही. शीतल, पप्पा. शशी, बघ शीतल, इतरांच्या जीवनाकडे पाहणे थांबवा आणि काहीही करण्यास उशीर होण्यापूर्वी स्वतःचे सुधारण्याचा प्रयत्न करा. गप्प बसलेल्या शीतलला मागे टाकून शशी स्वयंपाकघरातून बाहेर पडला. दुसऱ्या बाजूला संध्याकाळपर्यंत अर्णव घरी परतला आणि कुशी चित्रपट पाहत असल्याचे दिसले. पावलांचा आवाज ऐकताच तिने वळून पाहिले तर अर्णव आत चालत होता. त्याला पाहून ती खूप हसली आणि त्याच्या जवळ गेली आणि नेहमीच्या मिठीत त्याचे स्वागत केले.
अर्णव तिला पाठीमागे मिठी मारून हसला. कुशी हाय. अर्णव हाय. कुशी मिठीतून बाहेर आली आणि अजूनही त्याच्या जवळ उभी असलेली त्याच्याकडे पाहून हसली. अर्णव, मला वाटलं तू कधी माझ्या जवळही येणार नाहीस. कुशी भुसभुशीत का. अर्णव मान हलवत हसला. काही नाही. कुशी, जा बदलून ये, मी तुमच्यासाठी कॉफी बनवते. अर्णव, का. आमचा स्वयंपाकी उपलब्ध नाही. कुशी जेवण करून ती गेली. तिच्या मुलीची तब्येत बरी नाही असे दिसते. अर्णव, अरे ठीक आहे, मी काही मिनिटात परत येईन. कुशी, ठीक आहे. अर्णव पटकन त्यांच्या खोलीत गेला आणि पटकन फ्रेश झाला. कुशी अजून स्वयंपाकघरातच आहे हे पाहून तो खाली आला. कुशी काही फराळ बनवत असल्याचे पाहण्यासाठी तो स्वयंपाकघरात गेला. अर्णव तिच्या मागे जाऊन उभा राहिला. कुशी. कुशी हम्म. अर्णव, काय करतोयस. कुशी, आमच्यासाठी उकडलेले हिरवे हरभरे. अर्णवने जाऊन तिला मागून मिठी मारली. तिला थोडा धक्का बसला. आराम कर, मी आहे. कुशी हसली आणि हरभरे ढवळत राहिली. अर्णव. कुशी. कुशी हम्म. अर्णव, मला तुमच्याशी बोलायचे आहे. कुशी हम्म, मला सांग. अर्णव, आपण गच्चीवर जाऊया का. कुशी भुसभुशीत झाली. ठीक आहे. अर्णव, झालं का. कुशी, एक मिनिट. तिने त्याच्यापासून दूर जाऊन हरभरे एका वाडग्यात टाकले आणि त्यांची कॉफी कपात ओतली. कुशी, ये. वाटी आणि कप घेऊन ते दोघे गच्चीवर गेले. टेरेसवर आरामात बसून कुशीने अर्णवच्या बोलण्याची वाट पाहत कॉफीचा घोट घेतला. कुशी बोलिये. अर्णव, तुला माझ्याशी काय बोलायचं आहे. अर्णव. कुशी. कुशी हम्म. अर्णव. कुशी, आपण ज्या पद्धतीने लग्न केले त्याबद्दल तुला पश्चाताप होतो का. कुशीने क्षणभर आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले आणि त्यातून सावरत तिने क्षणभर त्याच्याकडे पाहिले. अर्णव तिच्या उत्तराची वाट पाहत होता. कुशी, नाही. अर्णव, एकही मुद्दा नाही. कुशी, एक बिंदूही नाही. अर्णव, खोट बोलू नकोस. कुशी, आपण याबद्दल खूप स्वप्न पाहिले असेल. मी तुझ्यासाठी सर्व काही उधळले आहे ना. कुशी, तुला हे सगळे कोणी सांगितले. अर्णव, कुणीतरी येऊन मला हे सांगावं का. मला कळायला बुद्धी नाही का. मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्रही बांधले नाही. जर ते दुसरे असते तर मी ते बांधले असते, परंतु नानीने माझ्या मम्माचे घेतले आणि माझ्या आईसारखेच कोणीही जावे अशी माझी इच्छा नाही. कुशी, अर्णवच्या लग्नाबाबत मला काही स्वप्न पडले नव्हते. खरं तर लग्नाचा आणि सगळ्याचा इतका विचार मी कधीच केला नाही. माझ्यासाठी युती करणारी नानी पहिली होती. दोन्ही कुटुंबांनी भेटून लग्नाचा निर्णय घेतला. हे सर्व एका आठवड्यात घडले की काय चालले आहे याची नोंदही करता आली नाही. अर्णव, मग तू लग्नाला का होकार दिलास. कुशी, कारण बाबांना माझं लग्न करायचं होतं. अर्णवने दूर पाहिले, चिडले. कुशी त्याच्याकडे झुकली आणि तिचे हात त्याच्याशी जोडली. कुशी, आमचं लग्न झालं तरी अर्णवला काय फरक पडतो. माझ्यासाठी महत्वाचे म्हणजे आम्ही विवाहित आहोत आणि आता नातेसंबंधात आहोत. आणि मला याची खंत नाही. एवढ्या दिवसात नाही आणि भविष्यातही नाही. शुभ वेळ, तारीख आणि विधी यांनी लग्न पूर्ण होत नाही. आणि कोणत्याही मंगळसूत्रात दोन व्यक्तींना एकत्र बांधण्याची ताकद नसते. मंगळसूत्र हे केवळ विवाहित स्त्रीचे लक्षण आहे. बस. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांचा आदर करतात, एकमेकांवर विश्वास ठेवतात, तुमच्या जोडीदाराची सोय तुमच्या पुढे ठेवतात, तेव्हा विवाह पूर्ण होतो. त्यात आमचं लग्न पूर्ण. अर्णव, वायसे बाबांनी केवढे चांगले केले आहे. बघा आता माझं लग्न शी झाले. अर्णव हसला आणि तिच्या अंगावर डोकं ठेवलं. तू माझ्याशी एएसआर सारखी वागतेस का. तू मला शिव्या घालतोस, कधी मला तुझे पेपर वर्क करायला सांगतोस,
तर कधी मला तुझा ड्रायव्हर बनवतोस म्हणून तुला तुझ्या गंतव्यस्थानावर जायला सांगतोस. आमच्या खोलीबाहेर लोक माझ्याशी कसे वागतात हे तुला माहीत आहे का? कुशीने हात हलकेच मारले. मला कसे कळेल? तू मला अवॉर्ड शोही बघू दिला नाहीस असं म्हणत मला चिडवू नकोस. ते काही मिनिटे शांत बसले. अर्णव, तू आरामात आहेस ना? कुशी तुझ्यासोबत? अर्णव हम्म. कुशी, जर मला कम्फर्टेबल नसते तर मी इथे तुझ्यासोबत असे बसले नसते. तू सदैव माझ्या पाठीशी उभा राहिलास. बाबा आणि लावण्यानंतर फक्त तूच माझ्या फोबियाची चेष्टा केली नाहीस. तू मला काम करू दिलेस. माझ्या विरोधात कधी कोणाला काही बोलू दिले नाहीस. मी आता माझ्या जीवनाची कल्पना करू शकत नाही इतर कोणत्याही क्षेत्रात. कुशी, अर्णव शिवाय दुसऱ्या कोणाशी जमणार नाही असं म्हणत तिच्या चेहऱ्यावरही हसू आणत ती हसली. तिने त्याला उत्तर म्हणून काय दिले हे तिला माहित नाही. तिने तिच्या बोलण्यातून त्याला एक निर्मळ आनंद दिला. अर्णव, सच में? कुशी, हो, मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे का? अर्णव हम्म. मला विचारा. कुशी, मला इथे का आणलेस? गोव्याला. अर्णवने डोकं वर करून तिच्याकडे पाहिलं. कुशीही सरळ बसली. चेतावणी पद्धतीने तिची तर्जनी वर करत फक्त सत्य. अर्णव हसला, कारण घरी परत सगळे लक्ष ठेवून आहेत. म्हणजे नानीपासून पायलपर्यंत. मी तुझ्याशी कसा वागतो हे मामा सोडून सगळेच बघत राहतात. तुम्ही माझ्यासोबत कसे आहात? आम्ही सामान्य जोडप्यासारखे वागतो की नाही? मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलूही शकत नाही. आता बघा, कुणावर लक्षण ठेवता मला वाटेल तिथे बसून बोलता येईल. मला इथे बरे वाटत आहे. कुशीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. अरे अर्णव, तुझं उत्तर मिळालं. कुशीने हस्तमान हलवली. तुला वाटले असेल की तू मला इथे मोकळेपणाने शिव्या घालू शकतोस. आता मामा इथे नसल्यामुळे तुम्ही मला कधीही शिव्या देऊ शकता. अर्णव, मी तुला कधी शिव्या दिल्या? कुशी हववा. मी तुला पहिल्यांदा कामासाठी विचारले तेव्हा तू मला किती शिव्या घालतोस हे तू विसरलास. तू माझा पीए नाहीस असे सांगितलेस. मग जेव्हा मी बेशुद्ध पडलो त्या दिवशीही तू मला शिवीगाळ केलीस. अर्णव, कुशी, तू सक्त माझ्या कामाला वाट करून देत होतीस. आणि दुसऱ्या घटनेकडे आलो. मला त्या दिवशी तुझी अवस्था पाहून काळजी वाटली. त्याने तिच्या गालावर कप लावला. अर्णव, मी त्याबद्दल माफीही मागितली. कुशीने त्याचे हात धरले आणि हसली. मी फक्त अर्णवची मस्करी करत होतो. अर्णवने तिच्याकडे खोडकरपणे पाहिलं. पण मला वाटतं माझं सॉरी पुरेसं नव्हतं. मी दुसरी पद्धत वापरून पाहावी का? आपली दुसरी पद्धत काय आहे हे समजून तिच्या गालाकडे झुकत कुशीने भुसभुशीत केली आणि हलकेच श्वास घेतला. कुशीने आपली तर्जनी त्याच्या छातीवर ठेवली. कुशी, तुझी ती दाढी घेऊन माझ्या जवळ येण्याचा विचारही करू नकोस. कुशी त्याला थांबवत होती म्हणून अर्णव गोंधळात पडला. कुशी म्हणाली, तुझी दाढी मला खूप टोचली. अर्णव हसला आणि कमरेभोवती हात गुंडाळून तिला आपल्याकडे ओढले. पण तिचा निरागस चेहरा बघून त्याने तिच्या गालावर कप लावला. अर्णव, खूप टोचले का? कुशीने मान हलवली. अर्णव, कुठे? तिने तिच्या गालाकडे बोट दाखवले. त्याने तिच्या गालाला मिठी मारली आणि तिच्या गालावर एक मऊ चुंबन ठेवले. अर्णव, मी उद्या दाढी करेन. कुशीने हस्त त्याला मिठी मारली. अर्णवने तिला पाठीमागून मिठी मारली. मला माहित असावे की मी एका नाजूक बाहुलीशी लग्न केले आहे. कुशीने त्याला हलकेच हसवले आणि त्याला पुन्हा हसवले आणि त्यांच्या भोवतीच्या थंडगार वायाचा आनंद घेत शांतपणे त्याच्याबरोबर बसली. धन्यवाद. कथेचा भाग 30 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.